भरे ते साहो त्वत्पद छंद निरंतर राहो त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करार मधील मत्तै यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 12 मध्ये आम्ही असे वाचतो, आणि जसे आम्ही आपल्या ऋणांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. मनुष्याने कधी त्याच्या अपराधांना क्षमा केली आहे का? मुळात मनुष्यांमध्ये तर हा स्वभाव नाहीच आहे. पापामुळेच मनुष्यांमध्ये असा स्वभाव आहे की तो कोणालाही क्षमा करू शकत नाही, परंतु निर्दोष लोकांना दोषी ठरविण्याचे मार्ग शोधित असतो. प्रभू येशू ख्रिस्त जो निर्दोष आणि निष्कलंक असून देखील मनुष्यांनी त्याच्यावर खोटे आरोप केले, परंतु मनुष्याच्या स्वतःच्या न्याय व्यवस्थेनुसार तो निर्दोष ठरला. निर्दोष ठरून सुद्धा त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. हे अशासाठी घडले की येशू ख्रिस्त निर्दोष आणि निष्कलंक असूनही मानव जातीच्या पापांचे ओझे स्वतः उचलून त्या वधस्तंभावर बलिदान व्हावा आणि मेलेल्यांमधून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत उठला जावा, हे देवाच्या योजनेनुसार घडले. जेणेकरून जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो, आपल्या पापांचा पश्चाताप करीतो, त्याला तारणारा म्हणून स्वीकार करीतो, त्या व्यक्तीचे तारण होते, त्याला पापांची क्षमा मिळते आणि देव त्याचे सर्व अपराध पुसून टाकितो. तुम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारण प्राप्त करू शकता. देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही हीच प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद.